नमस्कार. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा एक खूप महत्त्वाचा कायदा आहे, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण तो कायदा वापरण्यासाठी जे नियम बनवले जातात तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. तर आज आपण बोलणार आहोत या कायद्याच्या कलम 29 बद्दल, जे याच नियमांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवतं. कधी विचार केलाय का की माहिती मिळवण्यासाठी लागणारी फी, अर्जाचा नमुना हे सगळं नक्की ठरवतं कोण? म्हणजे हे नियम बनवतं कोण? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या नियम बनवणाऱ्यांवर कुणाचा कंट्रोल असतो की नाही? चला आज ह्याच प्रश्नांची सोपी उत्तरं शोधूया. बघा, माहितीचा अधिकार कायदा 2005 हे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हातातलं एक शक्तिशाली साधन आहे. या कायद्यामुळे सरकारी कामांमध्ये पारदर्शकता येते. पण कोणताही कायदा प्रभावीपणे काम करण्यासाठी एक चांगली नियमावली असणं खूप गरजेचं असतं. तर हेच नियम कसे बनवले जातात आणि त्यावर लक्ष कसं ठेवलं जातं याबद्दलची सगळी माहिती या कायद्याच्या कलम 29 मध्ये अगदी स्पष्टपणे दिलेली आहे. चला तर मग जरा खोलात जाऊन हे कलम समजून घेऊया. आता कायदा तर बनवला, पण तो प्रत्यक्षात जमिनीवर आणायचा कसा, त्याची अंमलबजावणी कशी करायची, यासाठी सरकारला आणि इतर काही सक्षम अधिकाऱ्यांना नियम बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. खरं तर या नियमांशिवाय कायदा फक्त कागदावरच राहिला असता. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. सरकारला नियम बनवण्याचा अधिकार दिला म्हणजे ते त्यांच्या मनाला वाटेल तसे नियम बनवू शकतात का? या अधिकारावर काही बंधनं आहेत की नाहीत? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहेत. आणि हेच नियंत्रण येतं ते कलम 29 मधून. या कलमाचं शीर्षकच बघा, किती बोलकं आहे. नियम सभागृहापुढे ठेवणे. खरं सांगायचं तर या एका ओळीतच या कलमाचा संपूर्ण सार दडलेला आहे. तर ही तपासणी नेमकी होते कशी? कलम 29 मुळे एक अशी लोकशाही प्रक्रिया तयार होते ज्यामुळे सरकार जे काही नियम बनवेल त्यावर जनतेच्या प्रतिनिधींची म्हणजेच आपल्या सगळ्यांची नजर राहते. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे, पण खूप महत्त्वाची. 3 मुख्य टप्पे आहेत याचे. पहिला, सरकार नियम तयार करतं. दुसरा, हे तयार झालेले नियम चर्चेसाठी संसदेच्या किंवा राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवले जातात. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या सभागृहांना ते नियम जसेच्या तसे स्वीकारण्याचा, त्यात काही बदल सुचवण्याचा किंवा ते पूर्णपणे रद्द करण्याचा अंतिम अधिकार असतो. याचाच अर्थ कोणताही नियम सभागृहाच्या म्हणजेच लोकांच्या प्रतिनिधींच्या संमतीशिवाय अंतिम होत नाही. त्यामुळे नियम बनवण्याच्या प्रक्रियेत मनमानीला अजिबात वाव उरत नाही. हेच या कायद्याचा खरं लोकशाही सौंदर्य आहे, ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी टिकून राहते. बरं, हे सगळं झालं कायद्याबद्दल आणि प्रक्रियेबद्दल. पण या सगळ्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर म्हणजे जेव्हा आपण माहितीचा अर्ज करतो तेव्हा नेमका काय परिणाम होतो? हे नियम खरं तर आपला माहिती मिळवण्याचा अधिकार सोपा करतात की अवघड? हे नियम आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण याच नियमांमधून ठरतं की माहितीच्या अर्जासाठी किती फी लागेल, माहितीच्या प्रतींसाठी किती पैसे द्यावे लागतील, अर्ज कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचा आणि माहिती मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असेल. ह्या सगळ्या गोष्टी थेट आपल्या अनुभवावर परिणाम करतात. आणि इथेच कलम 29 आपल्या मदतीला येतं. ते हेच बघतं की सरकार अवाच्या सवा फी आकारणार नाही किंवा अर्ज करण्याची प्रक्रिया उगाचच गुंतागुंतीची करणार नाही. कारण शेवटी या सगळ्या नियमांना लोकांच्या प्रतिनिधींकडून मंजुरी मिळवावीच लागते. तर आज आपण कलम 29 बद्दल बरीच सविस्तर माहिती घेतली. या एका कलमावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की हा कायदा किती विचारपूर्वक आणि नागरिकांचं हित लक्षात घेऊन बनवला आहे. तर मग आजच्या चर्चेचं सार काय? अगदी सोपं आहे. कलम 29 हे सरकारला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम बनवण्याचा अधिकार देतं, पण त्याचवेळी त्या नियमांवर संसद आणि विधानमंडळाचं म्हणजेच जनतेच्या प्रतिनिधींचं नियंत्रणही ठेवतं. अधिकार आणि जबाबदारी यांचा हा एक उत्तम समतोल आहे. अर्थात माहिती अधिकार कायद्यात फक्त हे एकच कलम नाहीये. अशी अनेक महत्त्वाची आणि रंजक कलमं आहेत जी आपल्याला माहीत असायलाच हवीत. त्याबद्दलची माहिती आम्ही आमच्या पुढच्या भागांमध्ये नक्कीच घेऊन येऊ. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण ज्या राज्यात राहतो तिथे माहितीचा अर्ज करण्यासाठी सध्या काय नियम आहेत? फी किती आहे? हे नियम माहिती मिळवणं सोपं करतात की त्यात अडथळा आणतात? यावर नक्की विचार करा आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या अधिकारांबद्दल सजग राहा. भेटूया पुढच्या भागात.